Yeah.
उडती जननदी कवी डोळा येत गळवरा म्हणून या श्री संताजी ये श्री संताजी ये प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञानवान दंडा उजळणी भेरी अंधकार जयाचे कीर्तनी जन होते पांडुरंग लोकुखारासाठी अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सुपा नमस्कार तुकया जिजाबाऊली तुला वंदनाई तुझ्या प्रेरणेने दिशा होतदाई भयातून मिळाली जना फुलाने कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे कोणा शिवाजी जनाच्या तसे चितली तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नहाती मने प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग खरा धर्म आता शिवा तुझ्या प्रेरणेने दिशा उत्तराही प्रस्तुत अखंड हरिनाम सप्ताहादी 7व्या दिवशीच्या विधानात विकोश 100% पण आपल्याला कीर्तनात विकोची काही गरज नाही कारण का आपण जेवढं सांगणार आहोत तेवढं लोकांना नीट ऐकून गेलं पाहिजे बाकी काही फापट पसारा नको आहे नाही तर कसं होत आहे ते गाडीपेक्षा नळकांड्याचं वजन जास्त होते आणि ते कधी कधी अवघड होते म्हणून
अखंड नारायण सप्ताहाची 7व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा नेऊ करण्यासाठी त्यासाठी निवडला अभंग. 12व्या शतकात वारकरी चळवळीचं झालेलं मॉडिफिकेशन आणि त्यानंतर 1608 मध्ये जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी वारकरी चळवळीचा विद्रोह ज्यांनी कळसास नेण्याचं काम केलं, ज्यांच्या अभंगाची गाथा 54 देश 11 भाषेत जाऊन पोहोचली, ज्यांनी वयाच्या अवघ्या 42 वर्षात या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाचा राजकीय आर्थिक सामाजिक दृष्टिकोन बदलण्यासाठी आपली हयात खर्च घातली, त्या कुणबीरत्न जगद्गुरु तुकोबारायचा 3 चरणाचा अतिशय उत्कृष्टाचा या अभंगाचं मधलं चरण सगळ्याला पाठ असलेलं आणि बहुतेकदा हा अभंग यापूर्वी सप्त्यात कीर्तनासाठी वापरलेला असावा की नसावा? बहुतेक नसेल. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वारकरी चळवळ ही परिवर्तनाचं प्रतीक आहे. परिवर्तनाचं कारण माणसाची सावली एका दिवसात किती वाऱ्या बदलते? एका दिवसात किमान 3 वाऱ्या. 3 वाऱ्या बदलते एका दिवसात. माणसाची सावली 3 वाऱ्या बदलते. आमच्या सप्त्याचं पॉम्पलेट 20-20 वर्ष बदलत नाही ना? नाही बदलत. कारण का? सप्त्याची आमची पहिली वळ असते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष म्हणजे आम्ही डिक्लेअर केलेला असते. गेल्या वर्षी आम्ही जसे होतो या वर्षी आम्ही तसेच आहोत. आमच्यात काहीचाही बदल झालेला नाही हे आम्ही डिक्लेअर करत असतो. आणि म्हणून वारकरी चळवळीची अंग तपासून घेत असते. वारकरी भक्ती परंपरेनं समाजाला निर्देश कुठले दिले आणि वारकरी भक्ती परंपरेत कीर्तनी परंपरेचा पाया का निर्माण करावा लागला? आम्ही लाईव्ह कीर्तन ऐकलेत ना. महाराष्ट्रात एक गाव नसल ज्या गावात सप्ताह झाला नाही, एक माणूस नसल ज्यानं कीर्तन कधीच कोणाचं ऐकलं नाही. आखरीला सप्त्यात जरी येऊन नाही ऐकलं असलं तर युट्यूबवरचं कॉमेडीचं कीर्तन तरी ऐकलं असेल. ऐकलं असेल का? एवढे कीर्तन आम्ही ऐकले. आणि म्हणून कीर्तनाची आमच्या देशात गरज का पडली? थोडं आपण 5 मिनिटात बोलू. लई मिनिटं घालणार नाही. एक साधी गोष्ट लक्षात घ्या. माणसं केवळ अन्नावर जगणारे डोक्यातून काढून टाकून. अन्नावर माणसाची शारीरिक वाढ होतात. माणसाचं वजन वाढतंय अन्नामुळे. माणसाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर त्याला शिक्षणाची गरज असते. काय गरज? शिक्षणाची. पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, कीर्तनात आपल्याला बोलायचं. कीर्तनात केवळ ऐकायचं नाही. कारण आपल्याकडं कोणती भक्ती श्रेष्ठ सांगितली? 9वीला भक्तीपैकी सर्व भक्ती. सर्व भक्ती म्हणजे ऐकायचं. नुसतं ऐकायचं, बोलायचं नाही. आता ज्या समाजात माणसं केवळ आणि केवळ ऐकायचंच काम करतात, बोलतच नाही, त्या समाजात मुके आणि भैरे जन्माला येतात, बोलतच नाही. पण नामदेव महाराजांचा जन्म झाला 1270. त्याच्या अगोदर 20 वर्षांनी गोरोबा काकाचा जन्म झाला. गोरोबा काकाची जन्मडेट 1250. नामदेव महाराजांची जन्मडेट 1270. हे दिनांक ध्यानात ठेवा. नको त्याचे वाढदिवस, नको त्याच्या पुण्यतिथ्या केल्या की नाही. आणि आमच्यासाठी जे झटले त्याची जन्मतिथी आम्हाला माहित नाही आणि मृत्यूतिथी आम्हाला माहित नाही आणि आम्ही त्या ठिकाणी याच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि बघा 1270 मध्ये नामदेव जन्माला आले. नामदेवाचं वय झालं 17 वर्षाचं. नामदेवाची जात कोणती?
शिंप्याची बघा. शिंप्याच्या घरगावात किती असतात? एक किंवा दोन. चांगला आपलं रिलेशन जुळले. एक किंवा दोन. धंदा कोणता असतो त्याचा? कपडे शिवायचे. आता आपण बऱ्याचदा म्हणतो काही चांगले काम करावं. नाही हो, बक्कळ वाटते आम्हाला चांगले काम करावं वाटते म्हणून, पण आमची जातच लहान आहे. जात चांगलं काम करायला जात मोठी किंवा लहान लागत नाही, लागते ती त्याची इच्छाशक्ती. नामदेव महाराज जातीनं शिंपी. नामदेव महाराज या सगळ्या समाजाकडे बघितलं. आमचा लढा कुठे? आपल्या देशात वेद किती आहेत का? 4 वा 4 किती? 4 वा. शास्त्र 6. हे सगळे ठोकताय. शास्त्र किती? 6. पुराण 8. मला एक सांगा बरं, याच्यापैकी वेद कुणी वाचले? वाचले नाही? 4 पैकी वाचले का तुम्ही? अरे वेदाची भाषा संस्कृत आहे का नाही? आणि संस्कृत आम्हाला वाचायची परवानगीच नाही आहे. 4 पैकी आम्ही एक वेद वाचला नाही. बर, वेद किती जणांना बघितले? वेद नाही बघितले. आता आणखी सोबत बघू, वेद का नाही बघितले? वेदाची भाषा कोणती आहे? संस्कृत. तुम्ही कोणती भाषा बोलता? मराठी. शाबास. संस्कृत लई लोक बोलतात की मराठी लई लोक बोलतात? मराठी. शाबास. लई लोकांना येणारी भाषा पुस्तकात असावी की थोड्या लोकांना येणारी असावी? लई सोपं आहे. कीर्तन लई अवघड नाही, लई सोपं आहे. थोड्या लोकांना येणारी भाषा पुस्तकात. म्हणजे पुस्तकात लिहिलेली भाषा आम्हाला कळत नाही आणि आम्हाला कळते ती भाषा पुस्तकात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. नामदेव महाराजांनी पहिल्यांदा बघितलं. आणखी आपण सोपं करू. तुमच्याकडं नक्षत्राचा पाऊस पडला, शेतात येतात. मृगाचा पाऊस पडला की आपण ती फळ लावतो. तू बनत जाऊ का की जावा? कशाला फिरतात? टिपणीवर काय बांधतात? साडं बांधतात. साड्याच लई कमानी. बऱ्याच जणांना पेरता येते पण साड्याची गाठच काढली. बऱ्याच जणांना साड्याची गाठ. साड्याच्या गाठीला 3 रुपयाचा असतात. आपलं कसल्याही कीर्तनकाराला चॅलेंज आहे. कोणीही संस्थेत शिकून आले त्या वाघाला साड्याची गाठ पाडून दाखव. कारण आम्ही विसरलो ना, आमचा धंदा आम्ही विसरलो. साडं बांधलं, सरगाठ, कोरगाठ, साडीगाठ, रुमण पेच, वखर, इळा, नांगर, टिफन, पारळं, फळ, आळी, तात्या, कर्व. हे शब्द किती कीर्तन करायला येते? किती कीर्तन करायला येते? कारण कीर्तनकाराचा मातीचा संबंध आता तुटलेला आहे. जोपर्यंत कीर्तनकार मातीत काम करत होता आणि कीर्तनातून उभा टाकत होता, तोपर्यंत कीर्तन हे शेतकरी कष्टकरी समाजाच्या बाजूने होतं. ज्या दिवशी कीर्तनकाराचा आणि मातीचा संबंध तुटला, त्यावेळेला आधी कीर्तनकारांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाला साईड दिली. शेतकरी म्हणत आहेत कीर्तनकाराला काही देणार नाही. शेतकऱ्याचा भाव पडतो, कथावाल्याला काही देणं घेणं नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे, आमच्या वारकरी संप्रदायात 12 मरुदेला 18 पगार समाज आहे आणि हा सगळा समाज काम करतो ना. गोरा कुटवार मडके घडवतो, सावतामाई काय करतो त्याला? शेती खुरपतो का नाही, भाजीपाला तयार करतो. नामदेव शिंपी कपडे शिवतो. जनाबाई
जनाबाई. म्हणजे पहिलं गॅस नव्हता, जनाबाई गौऱ्यात होता, दळण नव्हता. म्हणजे 18 पगड समाज संतत काम करतात. संतत काम करतात असं नाही, संताचा देवही काम करतो. न सांगता उगवलं. पीक उगवलं, पिकात तणकट होऊ नये म्हणून तुमच्याकडं कोळपी म्हणतात की कोळपी म्हणतात की मुंडी म्हणतात. कोळपी म्हणतात शाबा कोळपी. कोळपी काय ठरले, बैल लावला, पीक खाऊ नये म्हणून बैलाच्या तोंडाला काय लावलं, शाबा मुसके लावले. दिवसभर कोळपी आले का दिवस मावला, बैलानं घराखाली बांधले, 2 भारे चारा टाकला बैलाच्या मुली. धनी घरला गेला, गडी आखाड्यावर गेला, उजाडलं. दुसऱ्या दिवशी दोघे जण पुन्हा कोळपे राहिले. बघतात तर काय, बैलानं चाऱ्याची काळीच खाली. का खाली नसत? शाबास, की बैलाला भूक नव्हती. बैलाला भूक होती, पण तोंडाला शाबास. ते कोणाला केलं होतं? ते जनावराला केलं होतं. आता जनावराच्या तोंडाला मुसके बांधले होते, आमच्या माणसाच्या तोंडाला सुद्धा 5000 वर्ष या देशात मुसके बांधले होते. म्हणजे आम्ही तोंड असून बोलायचं नाही, हात असून लिहायचं नाही. शहाणपणा, ज्ञान हे मोकळं असावं की बांधलेलं असावं. कसं असावं का? मोकळं असावं. काही लोक आहे ना, शहाणपणाच्या तिजोरीला कुलूप लावलं, त्याची चावी आपल्या जाणव्याला बांधली, आपल्या जाणव्याला बांधली, गावात फिरून आलो. मया एवढं शहाणा कोणीच नाही. अरे ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे. स्पर्धा ही कशी असली पाहिजे? मुक्त असली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेला रांगोळीची स्पर्धा केली तुमच्यासाठी. एका मुलीने सुंदर रांगोळी काढली, त्या मुलीच्या रांगोळीला कमी मार्क पडावेत असं वाटत असेल तर दुसऱ्या मुलीने काय केलं पाहिजे? ताई सांगा बरं ताई, दुसऱ्या मुलीने काय केलं पाहिजे? सांगा. वा 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 वा, तुम्हाला बोलायला संधी दिली की बोल लागते तुम्हाला. आम्ही संधी देत नाही हो. छान रांगोळ काढली पाहिजे, पण ज्यांना रांगोळच काढता येत नाही आणि दुसऱ्यानं काढलेली पाहतही नाही, अशी लोक काय करतात? दुसऱ्यानं काढलेल्या रांगोळीवरून पाय फरकी ते अगदी साधं उदाहरण आहे. तुकोबारायने सुंदर अभंग लिहिले, सुंदर. तुकोबारायच्या अभंगाला डॉमिनेट करायचं असेल तर रामेश्वर भट्टानं काय करायला पाहिजे? रामेश्वर भट्टानं सोपं, लई वेळ कमी आहे. एवढा वेळ लावला तर कसं? UPSCच्या परीक्षेसारखा पेपर सोडवला. 1 मिनिट जरी वाया गेला तर चट 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 चट. रामेश्वर भट्टाला काय करायला पाहिजे होतं? पण अरे कलाकृती निर्माण करण्यासाठी अंगभूत गुणशक्ती लागते आणि कला ही राजमहालात जन्माला येत नाही,
कला ही मातीत जन्माला येत असते आणि सर्जनशीलता ज्याच्याकडे नाही त्याला कला निर्माण करता येत नाही. आणि म्हणून रामेश्वर भट्टाला तुकोबारासारखे अभंग लिहिता आले नाही आणि तुकोबाचे अभंग रामेश्वर भट्टाला पाहावले नाही. आणि म्हणून रामेश्वर भट्टाने तुकोबाराच्या अभंगाची गाथा बुडवून टाकली आणि तुकोबाराचे अभंग नष्ट केली. आणि म्हणून आपली लढाई कोणाच्या विरोधात आहे? आपली लढाई आमच्या संताला छेड करणाऱ्याच्या विरोधात आहे. आम्हाला ठरलं पाहिजे संख्येवर जाऊ नका. नामदेव महाराजांना बघितलं, आम्ही कीर्तनाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. तुमच्या किती जणांच्या घरी टीव्हीचे चॅनल चालते? किती जणांच्या घरी टीव्ही कोणाकोणाचे येतात? हा, सगळ्यांचे. म्हणजे सगळ्यांना एक एक दुश्मन घरी नेऊन ठेवलाय. हा, घरी नेऊन ठेवलाय. आणखी सोपं करू आपण. टीव्हीचं चॅनल कुणाच्या पैशावर चालतंय दादा? हा, शाबास. आपल्या बातम्या कोणाच्या मनावर लागतात? हा बघा, गणित बघा. पैसे आमचे, बातम्या त्यांच्या मनावर. वर्तमानपत्र कुणाच्या पैशावर चालतंय? आपल्या. बातमी कुणाच्या मनावर? त्यांच्या मनावर. लय सोपं आहे. 10-12 वर्षापूर्वी आपल्या देशातली एक नटी अभिनेत्री परदेशात गेली. दारू पिली नटी आपल्या देशातली आणि आंघोळ करायच्या पाण्यात बुडून मेली. काय नाव आहे त्याला? येतं का कोणाला? नाही येत का? श्रीदेवी. अगं नाही, श्रीदेवी. लई गमत आहे हो. दारू पिणाऱ्या बाईलाही आपल्या देशात नाव काय मिळतंय? साधी देवी नाही, देवीची देवी श्रीदेवी. त्या दिवशी टीव्हीच्या चॅनलवर हेड न्यूज बंदी होती. देश मोठ्या कलाकारांना मुकला. हेड न्यूज. हो, आम्ही आमच्या देशातला महान कलाकार गमावलेले. हेड न्यूज. आणि त्याच दिवशी त्या टीव्हीच्या खाली 2 बोटाची पट्टी फिरते बघा. वाचीचे तर बरे कमी होऊन जाते. त्याला थोडक्यात म्हणतात. त्या पट्टीत यवतमाळ मधल्या 36 शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून एकाच दिवसात 36 जणांनी आपलं जीवन संपवलं होतं बळीराजाने. आणि ती बातमी खालच्या पट्टीत येत होती. आणि हेड न्यूज कोणाची होती? श्रीदेवीची. म्हणजे पैसे आपले, बातमी त्यांची. मग आपल्या बातम्या यायच्या असतील तर काय करावं लागलं? आपल्या बघा, आपल्या बातम्या यायच्या असतील तर न्यूज चॅनल आपलं असावं लागतंय. त्यावेळेला बातमी आमची, सांगणारा आमचा, ऐकणारे आमचे. नामदेव महाराजांनी बघितलं. नामदेव महाराज म्हणजे इथल्या वेदानं आम्हाला न्याय दिला नाही. कोणी कितीही बोलले गाऊ दे, वेद अंगावरील सोनिया गेला. ऐका नाही, वेद अत्यंत कृपणूक झाला. जो 3 वर्णाच्या कानी लागला. हे माझ्या म्हणतो नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, यांनी नाकारलं. नामदेव महाराज म्हणाले, आता मी माझा स्वतःचा चॅनल काढणार आहे. आणि सावकामारी, गोरा, कुंभार, नरहरी, सोनार, सोखोबा, महार, कबीर, मुसलमान, धनाजी, जाट, सज्जन, या नावावर थोडा एक सज्जन आणि कसाई. तो कसा आहे? सज्जन आहे. आणि आहे
कसाई म्हणजे वारकरी चळवळी, त्याला उलट फिरू, वारकरी चळवळी कसाई जरी आला तरी तो सज्जन होऊ शकतो आणि म्हणून त्याचं नाव ठेवले सज्जन कसाई. सज्जन कसाई हे सगळे 12 बलुतेदार लोक नामदेव महाराजांनी आपल्या सोबत घेतले. आपल्या सोबत पांडुरंगाच्या देवळात गेले. पांडुरंगाच्या आणि जसं भगतसिंग म्हणाले होते, इनकलाब नेताजी म्हणाले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे. नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाच्या पायावर हात ठेवले म्हणाले, भगवान मी आज एक संकल्प करून या मंदिरात आलोय. मला या सगळ्या समाजाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून द्यायचे, शहाणं करायचंय. कर्मकांडाच्या दलदलीतून उतरलेल्या समाजाला मला बाहेर काढायचंय. कर्मकांडाच्या छाताडावर पाय देऊन या लोकांना खरा देव कुठे आहे हे मला सांगायचं आहे. पण त्याच्यासाठी मला तुझ्या सहकार्याची गरज आहे. नामा म्हणे केशवराज, नामदेव महाराज म्हणले, देवा आणि मला कीर्तन करायचे, कीर्तन करायचे. आता बघा या गाणीला आपली कोणती गाणी म्हणतो बघा, नारदाची गाणी म्हणतो. शाबास. कीर्तन करायसाठी आपण पहिल्यांदा काय निवडतो? अभंग निवडतो. म्हटलं तर मला नाही का जरूर अभंग निवडतो. शाबास. नामदेव महाराजाच्या अगोदर या देशात कोणीच अभंग लिहिलेला नाही. पहिला अभंग कोणी लिहिलाय? नामदेव महाराजांनी लिहिले. आमचं म्हणणं नामदेव महाराजाच्या अगोदर जर अभंगच नव्हता तर नारदानं कीर्तन कशावर केलं होतं? दुसरी गोष्ट, कीर्तनकार हा भांडण मिटवणारा असावा की लावणारा असावा? लावणारा असावा. मिटवणारा लावणारा म्हणजे लोक कीर्तना म्हणजे कीर्तनकार भांडण मिटवणारा असावा. नारद भांडण लावत होता का मिटवत होता? मिटवत होता. तुकाराम महाराज म्हणाले, हे नारद लय गुन्हेगारी आहे. महाराजाचं प्रमाण आहे. कुचाळ्या करुणी पोरे भांडवी, आपण राई वेगळाली. म्हणून ही गाडी नामदेव महाराजाची आहे. कारण नामदेव महाराजांनी कीर्तनकार जन्माला घातलेले. आमचा बाप कोण आहे? आमचा बाप नामदेव महाराज आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदी पदाऊ जगी. ज्ञानाचा दिवा विझून गेलाय, तो मला परत लावायचंय. सगळ्या लोकांना मला शहाणं करायचंय. नामदेव महाराजांना एवढं बोललेलं तिथं बसलेल्या पंड्यानं ऐकलं. पंड्या कळतो का नाही? कळतो ना? शाबास पंड्या. ज्याला पंड्या कळालाय तो जगात कुठलीही परीक्षा नापास होत नाही. त्या पंड्यानं बघलं आणि पंड्या
शिंप्याच्या पोरानं कापटण सोडून जर पियन धरली, सांबाराच्या पोरानं मडके घडवायची थापी सोडून जर लेकरी धरली, न्हाव्याच्या पोरानं वस्त्राला सोडलं, दुसऱ्या हातात पियन धरलं, कुणव्याच्या पोरानं एका हातात नांगराचं मुटकं धरलं आणि दुसऱ्या हातात पियन धरली, तर आमच्या पोरं कसे करतील? पंड्याला प्रश्न पडला. म्हणजे पंड्या जन्मता शहाणा नाही, आम्ही मूर्ख आहोत म्हणून तो शहाणा आहे. ज्या दिवशी आम्ही शहाण होऊ त्या दिवशी पंड्या शहाणा राहत नाही. तो वरत रामेश्वर भट्टाचा शहाणपण होतो की जो तुकोबाने अभंग लिहिले नव्हते. ज्या दिवशी आम्ही लिहायला चालू करू त्या दिवशी आम्ही पंड्याला बघलो. ते लय हुशार असतात, चतुर. हुशार म्हणजे शाळेत असतात, कपटी असतात. म्हणून अजूनही कोण्या पाठाचा वर्ग जर चांगल्या शाळेत जात असेल, चांगले मार्क घेत असेल, तर पंड्या म्हणतोय पाटील आता कुठं नोकरी हातावर, आता कुठं नोकरी हाता. उत्तम शेती, काय सांगला आम्ही? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. मग उत्तम शेती त्याने नाही, उत्तम शेती त्यांनी केली नाही, आम्हाला करायला लावली. आणि वरिष्ठ नोकरी त्यांनी पकडली. ते शिंपी असणाऱ्या नामदेव महाराजांना म्हणाले, नाम्या लोकाला शहाणपणा सांगायला तुझी लई मोठी जात आहे का? नामदेव महाराज म्हणे मी जातीनं शिंपी आहे, नामा म्हणे मी जातीचा शिंपी, उपमा जातीचे देऊ नये. कोणी कोणाची जात काढता कामा नये. त्यानं मला शिंप्याच्या जातीनं शहाणपणा सांगू नये. नामदेव महाराज म्हणले कागाची विष्टे जन्म पिंपळाचा, पिंपळाचा जन्म कावळ्याचा विष्टेतून जन्माला येते म्हणून पिंपळा पुढच राहत नाही. उकड्यावर तुळस उगवली म्हणजे तिचं महत्व कमी होत नाही. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणाले आमच्या जातीकडे बघू नका, आमच्या गुणाकडे बघा, गुणाकडे. नामदेवाचा सहकारी चोका महार, चोका महार यसी शेड्यूल कास्ट. आणि नामदेव महाराज ओबीसी, ऑल आर बॅकवर्ड क्लास. चोखा यसीच्या बाहेर राहतो आणि नामदेव महाराज यसीच्या आत राहतात. अरे वारकऱ्याची क्रांती समजून घ्या. यसीच्या बाहेर राहणाऱ्या चोकोबाला आणि यसीच्या आत राहणाऱ्या नामदेवानी 18 पगड जातीला एका लाईनीत आणून उभा केलं आणि सांगितलं आम्ही संघटित होऊ आणि गुलामगिरी संपवू. म्हणजे जाती जोडायचं काम संत नामदेव महाराजांनी केलं. चोखोबानं बघितलं हे पंड्या आपल्या नामदेव महाराजांवर दादागिरी करतो आणि म्हणून नामदेव महाराज त्या चोखोबानं पंड्याला म्हणलं पंड्या, हे पंड्या. चोखोबा म्हणला ऊसाचा फड कुठाला. त्या ऊसाच्या फडावर एक शेतकऱ्याचा पोरगा, शेतकरी दादा 4 किपे ऊस द्या. शेतकऱ्यानं बुडाचा मस्त बुडाचा वाकडा तिकडा काळा झाला, तो ऊस तोडला दिला. एक शिकलेला आलं, शिकलेला आलं त्यानं म्हणा मला बी द्या. त्यानं म्हणलं घ्या बाबा, आपली शेतकऱ्याची जात नग कोणालाच म्हणत नाही. बुडाचा 4 किपे ऊस तोडला देणार. ते शिकलेलं काय म्हणलं, बुडाचा नग. शेतकरी म्हणाला बुडाचा गोड होत आहे. त्या शिकलेल्यानं म्हणलं 65
तरी चलन. पण कसा पाहिजे? हा नीट पाहिजे. चोख मावले पंड्या. अरे ज्याला अक्कल असतंय ते ऊस वाकडा ऊसाच्या वाकडेपणाकडे बघत नाही, ऊसाच्या सरळपणाकडे बघत नाही, तो ऊसाच्या रसाकडे बघतोय. म्हणून पंड्या ऊसा तुझ्या जातीकडे बघू नकरे, आमच्या गुणाकडे बघ. चोखोबानी पंड्याला उत्तर दिलं. ऊस डोंगा परी रसानो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसानो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसानो हे डोंगा, काय चोखोबाने पंड्याला उत्तर दिलं. नामदेव महाराज म्हणजे चोख्या थोडं थांब, कारण आपण थोडं चुकतोय. काका चपराशाला म्हणावं की कलेक्टरला म्हणावं? सांगा बरं तुमच्या मनाला कोणाला म्हणावं? हा दोघाला भांडू नये. का भांडू नये? ज्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी आपण भांडत नाही, म्हणून पिढ्यानपिढ्या बसतो. संघर्ष केलाच पाहिजे. संतांनी जर भांडण नाही केलं असतं तर संतांचा छळ झाला असता का? गणित समजून घेतलं पाहिजे. साधू संतांनी केवळ कीर्तन भजन केल्यामुळे त्यांचा छळ झाला नाही. संतांनी बरोबरीचं स्थान मागितलं आणि बरोबरी ज्या वेळा मागतात त्यावेळेला संघर्ष निर्माण होतो. म्हणून नामदेव महाराज म्हणे चपराशाला भांडण्यात मतलब नाही. भांडायचं कोणाला? कलेक्टरला. आपले लोक ज्याच्या हातात काही नाही त्यालाच लई भांडतात आणि म्हणतात तू मधीच कसा जाऊ दे नसतो. म्हणतात की नाही? अरे सही करायचा अधिकार कोणाकडे? कलेक्टरकडे. नामदेव महाराज मंदिरात गेले, देवाच्या गच्चांडीला हात घातला. गच्चांडीला कालर पकडलं देवाचं आणि देवाला मला देवा लाई पुराणात शास्त्रात ऐकले म्हणते तुझ्या दारावर माणसाचं पाप बोलून पडतंय आणि तो पुण्यवान होतो हे मी ऐकलंय. पण आज ऐकणं आणि बघणं याच्यात फरक आहे. तुझ्या दारात येऊन जरी माझा उद्धार होत नसेल तर मी जगाला ओरडून सांगाल आता देवात पावर राहिला नाही. पतित पावन नाम ऐकूनी आलो मी बाणा. नामदेव महाराजाला गुलामीची लाज वाटली. नामदेव महाराजांनी देवाला प्रश्न केला, भगवान ही नदी न जात मोरी पंढरी केलाया ऐसा तू मने नाम आदरली काय भुवनाया.
ऐसा तुमने नामादरणी काय भुवनाय ऐसा तुमने नामादरणी काय भुवनाय ऐसा तुमने नामादरणी काय देवा माणसाच्या जन्माला येऊ मला तुझ्या देवळात येऊन जर तुझ्या पाया पडता येत नसेल तर मला शिंप्याच्या जातीला तू कशाला घातलास पंड्यानं ऐकलं पंड्यानं मला नाम्या आधी मंदिरातून बाहेर व्हाय नामदेव महाराजांना मंदिर कोणाचं काका आपलं की पंड्याचं आपलं पट्टी कोण केली मंदिराची तुम्ही केली शाबास इटा कोणी दिल्या क्युरिंग कोण केली तिओ कोण घडवला गावचं बजेट ठरलं देऊळ बांधता बांधता गावचं बजेट सरलं गावच्या शहाण्यानं राय काढली कळस गावातल्या पैशानं बसवायचा नसतो म्हणजे आम्ही बाईलेकाच्या घरालाही वळलं एवढ्याचे पैसे आणले आणि तेवढा देव बसला ज्यानं क्युरिंग करायला नाही ज्यानं विटा द्यायला आला नाही ज्यानं सिमेंट द्यायला आला नाही ज्यानं पट्टी केली नाही एकदा का देव बसला की त्यानं मधी आणि आम्ही भाई दुसरी गोष्ट मंत्र सांगणाऱ्याला जात देव नसतंय बाप रामाच्या मंदिरात मंत्र सांगतो पोरग रावणाच्या मंदिरात मंत्र सांगतोय बाप म्हसोबाला अभिषेक घालतय पोरग मशाईला अभिषेक घालतय म्हणजे त्यांना देवाशी देणं घेणं नाही तुकाराम महाराज म्हणाले देव पूजेवरी ठेवून या मन पाषाणा पाषाण तुझी मोकळी पैसा मिळतोय म्हणून मंदिरात येणारी एक जात असते आणि देव मिळावा म्हणून मंदिरात येणारी एक जात असते त्यांनी नामदेवाला देवळाच्या बाहेर हाकलून लावलं नामदेव महाराज म्हणले ठीक आहे मी काय थांबणाऱ्यापैकी नाही वाळवंटात आले वाळवंटात भगवा छेडा गवला नामदेव महाराजांनी कोणता भगवा भगवा कोणाचा कोणाचा भगवा भगवा वारकऱ्याचा भगवा छत्रपती शिवरायाचा भगवा घेऊन चालपोळ करणाऱ्याचा भगवा नाही भगवा जोडणाऱ्याचा भगवा तोडणाऱ्याचा नाही भगवा
पांड्या तू देवळात कीर्तन नाही करू दिलास, पण आज मी तुझ्या देवळातला देव वळून बाहेर काढला आणि आणून माझ्या कीर्तनात उभा केलेला आहे हे नामदेव महाराजांनी सांगितलं. जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा, दुसरं काम तुमच्या बायासाठी केलं. बाया वारकऱ्याच्या क्रांतीचं आंदोलन काय शिकवतंय? नामदेवाच्या घरची जनाबाई दासी आहे. काका इथे काय कोण आहे? दासी. जनाबाईला आणलं कीर्तनात उभं केलं. कीर्तनात बाईला पहिल्यांदा उभं कीर्तनात केलं, कारण त्या काळचे पहिले लोक काय म्हणले, बाई म्हणजे स्वर्गाच्या वाटातला आडवा धोंड आहे, बाई म्हणजे नरकाची खाण आहे. 21व्या शतकात काही कीर्तनकार आत्ताही म्हणतात, ज्या सप्त्यात बाईचं कीर्तन असल त्या सप्त्यात आम्ही कीर्तनाला येत नाही. आमचं म्हणजे कारण दादा, बाई जर जन्माला आलीच नसते तुझा जन्म झाला असता का? आणि आमच्या वारकऱ्याने घोषित केले, यारे यारे लहान तो याती भलत्या नारी, आधी नर नाही, आधी नारी, आधी नारी का? गडी शिकला तर एकच शिकते आणि बाई शिकल्यावर 42 कोळ शिकतात, 42 कोळ शिकतात का नाही? आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात, शिकलेली आई घर उडणे, आडाणी बाप घराला ताप. शिकलेली आई घर उडणे. नामदेव महाराजांनी जनाबाईला कीर्तनातून उभं केलं. कीर्तनाच्या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू संत जनाबाईला पहिल्या कुलगुरू. तिच्या खांद्यावर विणा दिला, तिला एवढा मोठा अधिकार दिला. विनेकरी म्हणजे, विनेकरी आहेत ना जवाब, विनेकरी म्हणजे कीर्तनाच्या शाळेचे हेडमास्टर असतात. विनेकरी असतात का हेडमास्टर? आणि जना पहिल्यांदा कीर्तनाच्या शाळेचा हेडमास्टर कोणाला केलं? नामदेव महाराजांनी. एका बाईला केलं. बघा लक्षात, एका बाईला केलं. नामदेव महाराजाचं कुटुंब होतं 14 जणांचं, 15 दासी जणी. सगळेच्या सगळे माणसं शिकलेली, सगळेच्या सगळे. किती दिवसाखाली? आजपासून 800 वर्षाखाली 100% खाली व्हॅल्यू एज्युकेटेड. आजचं कोणतं युग होय? कोणतं युग का? आम्ही याला काय म्हणतो? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आजचं युग कोणतं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात 12व्या शतकातल्या जनाबाईच्या भंगावरती 21व्या शतकातले लोक PhD करतात. काय क्रिएट जनाबाईच्या भंग आहे. म्हणजे त्या काळात जनाबाई जर शिकली,
पाऊस येतो का? शांत. अरे 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 हो ताई, तुमचं लय गुणगान करतोय मी. लय गुणगान. मी तुमच्या पार्टीत आलो आणि तुम्ही आपलं शांतपणा नामदेव महाराजांनी जनाबाईला शिकवलं. मला तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारायचा. सिंपल. सगळ्यांना ध्यान ठेवून आहे का? सगळ्यांना ध्यान ठेवून आहे का? इथं जमलेल्या बायापैकी इथं किती बाया बीए झाल्या? बीए एमए बीए नाही, एमए नाही. मी आमच्या लातूर जिल्ह्यात एकदा फिरताना लागलो, तिचा विचारलं या बायापैकी किती बाया बीए ग्रॅज्युएट झाल्या? एका बाईने म्हणली महाराज ते बीए म्हणायचं अमावस्येच्या दिवशी येत आहे की पौर्णिमेच्या दिवशी येत आहे. अरे 1000 वर्षाखाली जनाबाई आम्हाला येते आणि 21व्या शतकात आमची आजची जनाबाई ती जर 10वी पास राहत असेल, 7वी पास राहत असेल तर तिच्या पोटी येणारा शिवाजी, संभाजी, जगद्गुरु तुकाराम कसा घडेल याचा विचार आम्हाला पहिला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जास्तीचं शिकलं पाहिजे. पण या देशात सातत्यानं सांगल्या गेलं बाई शिकली की कड्याच्या ताटात स्वयंपाकात आया होता. म्हणून शिकवलं. 1 जानेवारी 1848 या दिवशी आमच्या सावित्रीबाई फुलेनं अंगावर शेण माती झेललं आणि मुलीसाठी पहिली शाळा या देशात काढली. आणि म्हणून आमच्या ज्या काही बाई शिकल्या ना त्याला जबाबदार कोण धरतो असे आमची सावित्रीबाई आहे. महात्मा ज्योतिराव फुले आहेत आणि ज्याच्यामुळे तुमचं जीवन घडलंय. नामदेव महाराजांचं जनाबाईला आणून कीर्तन उभं केलं आणि थोडं पुढे आपल्याकडे 15 मिनिटं राहिले. जिथं लक्षात घ्या, जिथं जागा मिळत तिथं मंदिरात बसा. आपल्याला चालूच ठेवणार नाही. नामदेव महाराज झोपले तुम्ही. नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबला निघाले. कशासाठी? हॅलो. रस्त्यात बसलेले आहेत ना ते मंदिरामध्ये जाऊन बसा. बाकीच्यांना जाण्यासाठी वाट द्या. वाट द्या का? वाट पुढी सर का? थोडं तो पुढी सर अलीकडे या. सरका पावलं सरका. पुरुष वर्ग असं काय मंदिरामध्ये महिला
अडचण काय बोलणं की या मिळत तिथं जाईल सगळी जागा रिकामी आहे. अहो, तिथे मला उठायला काय 4-5-6 जणी सतत रस्ता घ्या ना. आपल्या लोकांचं कसं आहे त्या खांबापाशी बसलेला मला उठा रस्त्याने आपण जायला नसतं. येळेला नीट बसत नाही आणि येळ निघून गेल्यावर मग मसाला आम्हाला द्या. आमचं म्हणणं असं असतंय अरे पंगत चालू आहे तेव्हा जेवून घ्या. शहाणपणाचं लक्ष नसते. पंगत चालू आहे तेव्हा जेवून घ्या आणि पंगत संपून गेल्यावर मराठ्या म्हणजे कुठं द्या. टाईम असेल तेव्हा सावध व्हा. आम्ही लई लोकांना पहिलं चांगलं तेव्हा देते नाही आणि आता म्हणायचं आम्हाला द्या मोर्चे काढायला आहे ना ज्या म्हणून वेळेला काम केलं पाहिजे. नामदेव महाराज पंजाबला निघाले. महाराष्ट्राच्या वारकऱ्याचा झेंडा कुणाच्या खांद्यावर द्यावा हे नामदेव महाराजांचा प्रश्न निर्माण झाला. एकही गडी झेंडा घ्यायला पुढे येणार. जनाबाईने झेंडा मागला खांद्यावर घेतला. जनाबाई नामदेवाला म्हणाली नामदेवा जीव गेला तरी चालेल पण मी वारकऱ्याचा झेंडा खाली पडू देणार नाही. जनाबाई कशी होती एका मिनिटात तुम्हाला सांगतो. जनाबाई नेहमी म्हणायची मी बाई अशी तशी नाही. मी बाई अशी तशी नाही. लोक म्हणायचे कसे हो एका सेकंदात. जनाबाईला मारायला 40 माणसं आली. किती पक्का आकडा ध्यानात ठेवा 40. जनाबाईची ईडीची चौकशी लावली. ईडी कळतंय ना हा आता सगळ्या मोठी झाली. हा ईडीची चौकशी लावली. आरोप कोणता होता ईडीचं पथक मंदिरातून बाहेर निघालं. जनाबाईच्या दारात आलं. जनाबाईच्या दारावर थाप मारली. जने बाहेर ये जने बाहेर ये. जनीने म्हणले काय पथकानं सांगितलं तुमच्यावर कारवाई केली. काय म्हणून कारवाई केली हा आगे शिंपी आजे जनी नेले पदक दे अनोरी. देवाच्या गळ्यात तू पदक चोरलाय तुला आम्ही अटक करालो. जनाबाई म्हणली पंडे हो माझ्या नामदेवानं मला सांगितलेलं आहे वेळ प्रसंगी डोक्यावरचा पदार्थ खाली आला तरी चालेल पण चुकायचा नाही. आणि जनाबाईनं दांडका हातात घेतलं पंड्यावर उगारलं आणि जनाबाई म्हणाली मी कशी आहे ते जनाबाईनं तिच्या अभंगातून सांगले. तुकाराम महाराज 400 वर्षाला जन्माला आले. 400 वर्षाला तुकाराम महाराजाचा जन्म 1608ला झाला. तुकाराम महाराज जातीनं कुंती. आणि तुम्ही एक फूट जर अलीकडे सरकल्या एक फूट
आहे